वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता अर्जुन वर्णन करतोय का युद्ध करायचं नाही. आता 36व्या श्लोकात सांगतोय तो आधी आम्हाला त्रैलोक्याचं राज्य मिळालं ते नको आहे, इतक्या टोकापर्यंत तो पोचलेला आहे. आता पुढे तो म्हणतोय निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीती स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतान् आततायिनः. मग धार्तराष्ट्रांमध्ये धृतराष्ट्राची मुलं म्हणजे कौरव, या सगळ्या कौरवांना मारून आणि ते आमचे नातेवाईक आहेत, आम्हाला काय सुख मिळणार. समोर शत्रू उभे आहेत सगळे, पण अर्जुनाला सगळे नातेवाईकच दिसतात, शत्रू काय दिसत नाहीत. कारण शत्रू दिसते तर मग युद्ध केलं असतं त्यांनी. युद्ध नाही म्हणतो म्हणजे शत्रू मानत नाही, तो सगळ्यांना नातेवाईक मानतोय, पण आहेतच नातेवाईक अर्थात. म्हणून तो तेच म्हणतोय की या सगळ्यांना मारून काय मिळणार आहे. आणि पुढे आणखीन तो एक जोडतोय, तो जरा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणतोय आतताई अशा कौरवांना वरून मला पाप लागेल. त्याने पुढचा मुद्दा मांडला आता, पाप लागेलच. आधी आपण जे मला त्रैलोक्याचं राज्य नको, हे नको, ते नको त्यांनी सांगितलं, पण आता तो म्हणतोय की पाप लागेल. पापमे आश्रयेत अस्मान हत्वैतान आतताईन. आतताई म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे. आपण तो वापरतो शब्द बरेच वेळा, काय आतताईपणा करू नको वगैरे म्हणतो. एवढा साधा अर्थ नाहीये त्याच्यामध्ये, खूप गंभीर अर्थ आहे. मूळ त्याचा अर्थ जो आहे तो असा आहे की अग्निदो गरतश्चैव शस्त्रपाणी धनाप्रहा क्षेत्रदारापहारीच षडेते यातताईनः. मी व्याख्या दिली आहे. 6 गोष्टी करणारी माणसं आहेत, म्हणजे ते आतताई आहेत. त्यातली एक केली तरी तर पहिलं म्हणलं अग्निदो म्हणजे अग्नी लावणारे, जाळ लावणारे. आता बघा दुर्योधनाने दिलं पांडवांना ते वर्णावताला घरात पेटवलंच होतं की त्यांनी सगळे. तो त्यात एक गुण त्याचा होता पाहिजे आता त्याच्या अर्जुनामध्ये म्हणजे कौरवांमध्ये. गरजच विष देणार, ते पण भीमाला विष प्राशन केलंच होतं आणि मारण्याचा प्रयत्न केला होता, तोही गुण कौरवांमध्ये होता. शस्त्रपाणीना, शस्त्र घेऊन आपल्या अंगावर धावून झालेला आहे तो आतताईच आहे. हे शस्त्र घेऊन आले ते सगळे पांडवांची युद्ध करायला. तेव्हा तिसरा गुण पण त्याच्यात होताच. धनापहा, धनाचं अपहरण करणारा. धन का सगळं राज्य अपहरण केलं होतं दुर्योधनाने, तोही गुण त्याच्यात होता. क्षेत्र दारा अपहारीचे, क्षेत्र म्हणजे जमीन, राज्यच अपहरण केलं ना, म्हणजे जमीन पण अपहरण केल्यासारखंच आहे. त्याचं जमीन अपहरण करतो तो. आणि दारा म्हणजे स्त्री, स्त्रीला अपहरण करणार. पार्वती वस्त्रांचा प्रसंग सगळ्यांना माहितीच आहे. हे सगळे आतताई आहेत, लक्षात घ्या. हे सगळे गुण असलेले, त्यातला एक जरी असेल तरी त्याला आतताई म्हणायचं. आणि कौरवांकडे जे साईचे साई होते, किती आतताई होते, आणि त्याला माहित होतं म्हणून तो म्हणतोच की आतताई अशा कौरवांना मारून पाप लागेल असं म्हणतो. पण नंतर दुसरा चंद्र पुढे दिलेला आहे. आतताई नाम आयांतम हन्याद एवं अविचारयन न आतताई वधे दोषो हंतुर भवती कश्य. असे आतताई समोर आले तुमच्या, तुम्ही सरसकट वध करून टाका, त्याचं तुम्हाला पाप लागणार नाही, असं पण वचन आहे. हे सगळे स्मृतीमधली वचन आहेत दोन्ही. आता त्याचं वर्णन स्मृतीमध्ये आणि नंतरचं पण स्मृतीमध्येच म्हटलं की अशा प्रकारच्या आता जे तुमच्या समोर जर आला तर तुम्ही त्याचा जर वध केला तर तुम्हाला पाप लागणार नाही, स्पष्ट उल्लेख दिलाय. तर खरंच अर्जुनाला दोन्ही गोष्टी माहिती, पण दुसरी तो विसरला दम. कारण मना भ्रमती वचमे मना झाला ना त्याच्यामुळे त्या सगळ्या डोक्यात काय आलं नाही. पण पहिलं आलं त्याचं, म्हणून म्हणतो की आता तरी अशा कौरवांना मारून आम्हाला पाप लागेल असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे आता हा पुढचा मुद्दा काढलाय की हे युद्ध केलं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं मला हे काही आशा नाही आहे, विजय नको, राज्य नको, काही नको, पण कशाला नको नातेवाईकांना मारा इथपर्यंत आला. आता म्हणून नातेवाईकांना मारलं तर आम्हाला पाप लागेल या भूमिकेपर्यंत तो आलाय. पण पुढे तो म्हणतो 37व्या श्लोकामध्ये तस्मान् अर्हा वयम हंतुम धार्तराष्ट्रांसु बांधवान
स्वजनमी कथम हत्वा सुखिनः श्याम माधव, तोच मुद्दा पण टाकला त्याने की शत्रू म्हणून आमच्यासमोर उभे आहेत ही गोष्ट खरी आहे, पण तरी ते आत्मा स्वजनच आहेत, म्हणजे मूळ स्वजन आहेत. शत्रू आता उभे झालेत आमच्याकडे. त्यामुळे असल्या स्वजनांना स्वजनमी कथम महत्व, स्वजनांना मारून सुखी आम्ही सुखी कसे होऊ, तोच मुद्दा मांडला, निराळ्या शब्दात तो मांडत गेलेला आहे. त्यामुळे एकूण त्याच्या मनात तेच आहे की आपल्याला मारायचं नाहीये, युद्ध करायचं नाहीये, युद्धापासून परावृत्त व्हायचे, म्हणून सगळी वकिली करतो एक 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 पॉईंट सांगून. मग अशी पापाचा पण सांगितलं, आम्हाला पाप लागेल, पुढे त्याचा उल्लेख सगळा येणारच आहे. आणखी भगवंताची उत्तर देते त्याच्यामध्ये सगळी उत्तरे या प्रश्नांची मिळणार आहेत. अर्जुनाने सांगितलंय मागच्या श्लोकात की आपल्या स्वतःच्या स्वजनांना, म्हणजे आपल्याच नातेवाईकांना मारून आपल्याला सुख कसं मिळणार. एका दृष्टीने ते बरोबर आहे ना, नातेवाईकांना मारलं तर दुःखच वाढणार जास्त, त्यातनं मिळालेलं राज्य हे काही सुखाचं होणार नाही. तेच अर्जुन त्या ठिकाणी मागच्या श्लोकात म्हटलंय. तो आणखीन पुढे आता वर्णन करतोय. पुढचे 2 श्लोक एकदम घेऊ जरा, 38 आणि 39. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं ज्ञेयम् अस्माभिः पापात् अस्मिन् निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. आता असं एक शास्त्रवचन आहे, पूर्वी कसं शास्त्रवचन असायची ग्रंथामध्ये सांगितलेली, ती अधिकृत कायद्यासारखीच वापरली जायची. त्या स्वकुळाचा नाश करणारा पापी असतो असं शास्त्रवचन होतं. त्यामुळे ते अर्जुनाला माहित होतं, आणि म्हणून तेच त्यांनी पुढे मांडले की आपल्या कुळाचा नाश करून आपल्याला सुख कसं मिळेल. त्याच्यात तो पुढे असं म्हणतोय, आता तो अधिक पुढच्या समोरच्या कौरवांबद्दल काही गोष्टी सांगतोय. लोभी माणूस म्हणून यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत तसं, कारण लोभी माणूस काही करू शकतो, तर तो त्यांना लोभी माणूस म्हणते. लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेली असे सगळे कौरवांचे कुळ आहेत समोर बसलेले. तेव्हा त्यांना कुळाचा नाश झाल्यानंतर होणारा दोष काय त्रास होतात तर, आणि मित्रदोष, मित्राची वैर केलं तर काय होतं हे पातक लागतं, ते त्यांना दिसत नाहीये, आणि लोभामुळे ते आंधळे झालेत असं तो म्हणतो या ठिकाणी. ते लोभी आहेत, लोभामुळे लोभी माणूस काही करू शकतो, मग त्यांना त्याचं स्वैरसूतक नाहीये. पण हे ठीक आहे, पण अर्जुन म्हणतो की त्यांना नाही समजत, पण आम्हाला समजते की नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले हुशार आहोत. तेव्हा तो म्हणतो की हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा जो दोष आहे तो त्यांना समजत नाही म्हणून आम्हाला समजत नाही असं नाही, आम्हाला तर समजते किती. मग आम्हाला जर समजत असेल तर आम्ही त्याच्यापासून परावृत्त का होऊ नये. थोडस वकिली पद्धतीने तो एक एक मुद्दा मांडतो या ठिकाणी. म्हणजे असं की कसायाने गाय मारली तर आम्ही वासरू मारायचं का नाही हा प्रश्न नाही आता इथे. कसायाने गाय मारली तर आपल्याला कसायला मारायचं का नाही हा प्रश्न. आणि अर्जुन तिथे म्हणतो नाही नाही त्याला मारायचं नाही, त्याला मारण्याने पाप लागेल म्हणते. असं या ठिकाणी आहे की सगळे लोभी आहेत. आपण मागच्या श्लोकात पाहिलं आतताई आहेत सगळे, आतताईला मारण्याने पाप लागत नाही, पण हे तो विसरला आणि उलट विधान या ठिकाणी तेच करते. मग आम्ही का हा विचार करू नये, म्हणजे करावा अशा अर्थाने. त्यांना नाही कळत त्यांच्या युद्धामुळे कुलाचा नाश होईल, मित्रद्रोहाचं पातक लागेल. आम्हाला कळते आम्ही त्याच्यापासून दूर व्हावू अशी माझी इच्छा असं तो त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग ह्याच्यापुढे तो या सगळ्या युद्धामधनं काय होणार आहे परिणाम, त्या सगळ्याचं लंबचौडं वर्णन करतोय अर्जुन. 3-4 श्लोकामध्ये तेच सगळं वर्णन आहे. 40व्या श्लोकात तेच वर्णन आहे की कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्म सनातन धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मोभी भवत्युत. तो ती परंपरा वर्णन करते काय होईल युद्ध झाल्यानंतर. हे सगळ्या कुळांचा नाश, कुळांचे सगळे प्रमुख मंडळी जे युद्धावरती आहेत, पुरुष मंडळी सगळे, आणि त्यांचाच सगळ्यांचा वध झाला, सगळ्यांचा नाश झाल्यानंतर कुळाचा नाश होईल साहजिकच असं तो त्या ठिकाणी म्हणतोय. मग कुळाचा नाश झाला तर कुळधर्म सगळे, आपण म्हणतो घरात कुळधर्म आहे आमचा वगैरे असे, अशा अर्थाने सगळे ज्या काय परंपरा आलेल्या आहेत त्या कुळाच्या, ते कुळ चांगलं सांभाळून ठेवण्याकरता ज्या परंपरा असतात त्या सगळ्या परंपरा नष्ट होतील असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग कुळधर्म जर नाहीसं झालं
तर चांगलं कोणी वागणारच नाही. चांगलं वागण्याकरता कुळधर्म आहेत सगळे. केवळ समारंभ असं सण वगैरे असा विषय नाही, सगळेच कुळधर्म चांगल्या वागण्याचे नियम असलेले सगळे. मग तेच जर नाहीसे झाले तर चांगलं कोणी वागणारच नाही. आणि म्हणून सगळ्या कुळामध्ये सगळे लोक पापाचरण करायला प्रवृत्त होतील. हे युद्धाचा परिणाम इथं सांगितलं तुम्ही. आता खरं म्हणजे श्रीकृष्णाला हे सगळं माहित होतं. श्रीकृष्णाला माहित आहे, अर्जुनाला पण माहित आहे. पण आता इथे त्यांनी निर्णय घेतलाय ना. मग मागच्या श्लोकात आपण पाहिलं की हातपाय गळून गेले तर त्याच्या ताकद काय राहिली नाही. आता युद्ध करण्याची खुमखुमी काय ताकदच राहिली नाही. ते युद्ध करायचं नाही असंच त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग ते ठरवलेल्या श्रीकृष्णाने मंजुरी द्यायला पाहिजे. म्हणून तर श्रीकृष्णाला समजून सांगते एक 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 गोष्टी. नंतर पुढच्या अध्याय श्रीकृष्ण म्हणला, पंडितासारख्या नुसत्या गप्पा मारतो पण आचरण काही नाही तुझं म्हणून. पण ह्या ज्या पंडितासारख्या ज्या गप्पा आहेत त्या आणखीन काही श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या आपण उद्यापासून बघूया आणखीन काही श्लोक. आता थांबूया या ठिकाणी.